मला बरेच वेळेस फोन करायचे, विचारायचे हे काय काय, तर मी होतंच असं. पण कुठलंही इलेक्शन जर असेल तर पक्षप्रमुखच निर्णय घेत असतात, परंतु आपण आपली इच्छा दर्शवणं हे सुद्धा एक काम असतं. तर तशी तुम्ही इच्छा दर्शवली? प्रत्येक पक्षात असतात ना, प्रत्येक रोज टी व्हीमध्ये आजकाल चालू आहे म्हणजे आपलं रोज टी व्ही मी पाहतो. हा इच्छुक आहे, तो इच्छुक आहे, राष्ट्रवादीमध्ये हे इच्छुक आहे, काँग्रेसमध्ये हे इच्छुक आहे, भाजपमध्ये हे इच्छुक आहे, हे सगळे ते चालू असतात. इच्छुकांची ते तुम्ही इच्छुक आहात? आहेत म्हणजे आता मी पहिलं मला साहेबांनीच कामाला लावलं होतं, त्यामुळे मी अर्थातच दुसरा प्रश्न आहे, लोकांसाठी, जनतेसाठी, मी स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आहे, पक्षासाठी आहे, विभागासाठी आहे. काल इम्तियाज जलील तुमच्याबद्दल बोलताना म्हणत होते की खूप मोठे बदल होणार आहेत, ज्यांची नावं चर्चेत आहेत, त्याशिवाय दुसरीच नावं समोर येणार आहेत, तिसऱ्यालाच तिकीट भेटण्याची शक्यता आहे, असं इम्तियाज जलील सांगत होते. त्यांच्या पक्षात काहीच नाही ना, हैदराबादला पूर्ण साफ झाले, त्याच्यानंतर बाकी कुठेच नाही राहिले त्यांचा. आणि म्हणून त्यांच्याकडे आता त्यांचे सगळे फॉलोअर्ससुद्धा गेले आणि त्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. दलित समाज तर त्या ठिकाणी म्हणजे वंचित समाज त्या ठिकाणी तर ते एका महिन्यातच तिथून निघून गेले, पहिल्या महिन्यातच गेले. मग ते आता त्यांच्या बाजूने कोणी मग त्यांना काहीतरी बोलायला पाहिजे असतात, बोलतात ते असं. ठीक आहे, बोलत राहा, काय बोलायचं तर. इम्तियाज जलील यांनी तुमचा पराभव केला, तो पराभव तुमच्या जिवारी लागलेला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे. कशा पद्धतीनं बदला घ्यायला आपण? खरं म्हणजे कामामुळेच त्या ठिकाणी त्यांचं अधपतन व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना असं वाटतं की बाबा आता काहीतरी आपण वेडं वाकडं बोलायचं. पण तुम्हाला मी सांगतो की आता लोकांनीच ठरवलं आहे की आता तो मागच्या वेळेस आपण जी चूक केली ती आता चूक करायची नाही, आपण आपला हक्काचा उमेदवार या ठिकाणी द्यायचा. तुम्ही वचपाक काढणार का? काढणारच, प्रश्न येत नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जगदंबा आहेत, गणपती बाप्पा आहे, हे सगळ्यांचे आणि माननीय उद्धवजींचं नेतृत्व आहे जबरदस्त. आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात उद्धवजींना मानणारे 90% लोक झाले आणि त्यामुळे तो एक उद्धवजींचं ते म्हणजे उद्धवजींच्या बाबतीत जे काही लोकांचं जनमत झालं त्याचा फायदा आम्हाला होणार. दुसरा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी ही तुमचा घटक पक्ष असलेली संघटना आहे. काल त्यांची राज्य कार्यकारिणीची बैठक संभाजीनगरला झाली आणि त्यांनी 12 जागांची मागणी केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीला 12 जागा, शिवसेनेला 12 जागा, काँग्रेसला 12 जागा, राष्ट्रवादीला 12 जागा, अशा स्वरूपाची त्यांनी 48 जागांची वाटणी केलेली आहे. तुम्हाला ही वाटणी मान्य आहे का? 12 जागा देणे त्यांचं खरं म्हणजे पक्षप्रमुखांचं काम आहे, म्हणजे त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे तो. म्हणून मी ते हे सांगेल की कोणताही पक्ष मला 40 जागा पाहिजे, मला 20 जागा पाहिजे असं म्हणत असतं. नंतर मग बसून कॉम्प्रोमाइज बसून त्यावेळेस होतं, त्यावेळेस कमी जास्त होऊन एकमत होणार आहे. ह्या सगळ्यामध्ये भाजपला पाडण्यासाठी एकमत होणार आहे आणि ते होईल, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडीला समाधानी कराल 12 जागा? नाही, जे काही ठरेल त्यांचं, ज्यावेळेस ती आघाडीची बैठक होईल महाविकास आघाडीची त्यावेळेस ते होईल, ते फायनल आहे. म्हणजे हे मात्र निश्चित झालेलं आहे की आपण किती काही जरी बोललो, वर्तमानपत्रात बातम्या आल्या काय आल्या तरी पण त्या ठिकाणी आपण जे ठरवू, आपला उद्देश हाच आहे की भाजपला पाडायचं आहे. भाजपला पाडायचं म्हणजे त्या ठिकाणी जितके पण हे असतील ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण एकत्र बसून करायच्या. तर होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट केलंय की यावेळेला मी स्वतः इच्छुक आहे आणि इम्तियाज जलील यांचा आम्ही वचपा काढणार. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी.